हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. वास्तविकता ही होती की काळाने दुर्गेला खाऊन टाकले होते, शक्तीला, परमात्म्याने तिला पोटातून बाहेर काढले होते आणि मग त्यांना सतलोकातून काढलं होतं. हे मिळतं जुळतं ज्ञान परमात्म्याकडून ऐकलं होतं, कारण की परमात्म्याने येऊन कबीरजींनी हे ब्रह्माजींना, विष्णूजींना, महेशजींना हे ज्ञान ऐकवलं होतं, परंतु त्यांनी स्वीकार केलं नव्हतं काळाच्या, आपल्या पित्याच्या दबावामुळे. आता पहा, आपल्या विग्रहाने स्वतःच एक स्वरूपभूता शक्ती म्हणजे स्त्रीची सृष्टी केली, जी त्यांच्या श्रीअंगापासून कधी अलग होणारी नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती, प्रधानही दुर्गेला म्हणतात, प्रकृतीही दुर्गेला म्हणतात. आणि गुणवती माया बुद्धितत्वाची जननी तथा विकाररहित सांगितलं गेलं आहे. त्या शक्तीला अंबिका म्हटलं जातंय. तिलाच प्रकृती, दुर्गाला प्रकृती सुद्धा म्हणतात असं सद्ग्रंथांमध्ये लिहिलंय. सर्वेश्वरी त्रिदेव जननी, तिन्ही देवांना निर्माण करणारी ब्रह्मा विष्णू महेशांची माता. नित्य आणि मूल कारण पण म्हणतात. सदाशिवद्वारा प्रकट केलेल्या त्या शक्तीचे 8 हात आहेत. कन्सेप्ट क्लिअर? ही दुर्गा याच्या पोटातून निघाली होती. परमात्म्याने सच्चाई सांगितली आहे कि पेट से देवी करी पुकारी, हे पुकारा है साहेब मेरा करो उबारा, टेर सुनी तब हम आये और अष्टंगी का बन छुडवाये. तर तिचे 8 हात आहेत. नाना प्रकारची आभूषणे तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची अस्त्र-शस्त्र धारण करते. एकाकिनी असणारी ती मायेच्या संयोगाने अनेकविध होते. आता तो जो सदाशिव आहे तो काळ आहे. हा सदाशिव ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. पहा, ते तर सदाशिव आहेत, त्यांना परमपुरुष ईश्वर शिव शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता आपण 101व्या पानावर आलो आहोत या रुद्रसंहितेच्या. ते आपल्या सर्व अंगावर वावा, ते आपल्या सर्व अंगावर भस्म लावतात. हा काळ काय करतो? कधी तर विष्णुरूप धारण करतो, कधी शिवरूप धारण करतो, कधी ब्रह्मारूप धारण करतो. तर जे त्याला शिवरूपात पाहतात त्यांनी शिवपुराण लिहिले, ज्यांनी विष्णुरूपात पाहिले त्यांनी विष्णुपुराण लिहिले आणि बरोबरच ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थितीही बरोबर लिहिली. हे त्याहून वेगळे आहेत. पहा, त्यांनी आपल्या सर्व अंगाला भस्म लावले. त्या कालरूपी ब्रह्मने वावा, त्या कालरूपी ब्रह्मला ज्योतस्वरूपी निरंजन म्हणा. एकाच वेळी शक्तीच्या बरोबर शिवलोक नावाचं क्षेत्र निर्माण केलं. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाण म्हणजेच मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वात वरती विराजमान आहे. हे प्रिया आणि प्रियतम म्हणजे पती आणि पत्नी, शक्ती आणि शिव, दुर्गा आणि काल. हे कालरूपी ब्रह्म आपण वाचलं. हे दुर्गा आणि काल, प्रकृती आणि काल, जो परमानंद स्वरूप आहे, त्या मनोरम क्षेत्रामध्ये नित्य निवास करतात. मुनी शिव आणि शिवाने प्रलय काळात सुद्धा कधी त्या क्षेत्राला आपल्यापासून मुक्त केलं नाही. दुर्गा आणि कालने म्हणजे शिवा दुर्गा, शिव काल, ब्रह्म. देवर्षी एकदा आनंदवनात विहार करताना शिवा आणि शिव यांच्या मनात, दुर्गा आणि या कालरूपी ब्रह्मच्या मनात ही इच्छा झाली की एका दुसऱ्या पुरुषाची सृष्टी केली पाहिजे, ज्याच्यावर या सृष्टीच्या कारभाराचा महान भार ठेवून आपण दोघे काशी येथे राहून आपल्या इच्छेनुसार विवरण आणि निर्वाण धारण करू. असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वामांगाच्या 10व्या अंगावर अमृतमंथन केलं, म्हणजे पतिपत्नी व्यवहार केला आणि एका पुरुषाची उत्पत्ती झाली. 102व्या पानावर रुद्रसंहिता वाचतोय आपण. शिवजी म्हणाले, वत्स बेटा, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू नाव विख्यात होईल.
आता विष्णूची उत्पत्ती झाली दुर्गा आणि काळापासून, पुराण सांगत आहेत. आणि हे नकली आचार्य शंकराचार्य म्हणतात की यांचे कोणी माता पिता नाही आहेत, हे अजरामर आहेत. हे टीचर कुठे आहेत आमचे धर्मगुरू, ज्यांना आपल्या सिलेबसचं ज्ञान नाही? यांनी तर आम्हाला पूर्ण समाजाला बुडवण्याचा काळाकडून ठेका घेतला होता. आता हा 6वा अध्याय संपला, इथून आपण वाचलं. आता यातला हा 7वा अध्याय आहे. इथे ब्रह्माजी म्हणतायत, ब्रह्माजी ज्ञान देतायत. हे ब्रह्माजी म्हणतायत हे देवर्षी आपला पुत्र नारद यांना सांगत आहेत. तत्पश्चात म्हणजे त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने पूर्ववत प्रयत्न करून, म्हणजे जसं विष्णूला उत्पन्न केलं होतं पतिपत्नीचा व्यवहार करून, तर मला आपल्या उजव्या अंगाने उत्पन्न केलं. आता पुण्यात्म्यांनो, इथे स्पष्ट झालं ब्रह्मा आणि विष्णूची उत्पत्ती झाली दुर्गा आणि काळामुळे. हे यांचे पिता आहेत हे आमचं पुराण सांगतंय. आणि 5500 वर्ष झाली या पुराणांना लिपिबद्ध होऊन. आणि हे आमचे धर्मगुरू शिरसावंद्य मानून फिरतात आणि म्हणत होते पुराणांच्या आधारे तुम्हाला ज्ञान देतोय, पुराणांना सत्य मानतोय, वेदांच्या आधारे ज्ञान सांगतोय, श्रीमद भगवद्गीतेच्या आधारे भक्ती शिकवतोय. यांनी सगळं उलटं ज्ञान सांगितलं आहे. नाव वेद पुराणाचं घेतात आणि ऐकवतात मात्र दंतकथा, लोककथा. आता आपल्याला दाखवतो. आता इथे अनुवादकार विचलित झाला आहे की शिवपासूनच शिवची उत्पत्ती कशी दाखवू. इथे करून टाकलं गोलमाल. म्हणतात ना, चोर चुरावे तुंबडी गड्ढे पाणी में, वो गड्ढे वा ऊपर आवे नो सच्चाई छानी ना. इथे पहा संक्षिप्त शिवपुराण आणि हे पान नंबर 110, 9वा अध्याय रुद्र संहितेचा. इथे लिहिलंय या प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे यांचा पिता कालरूपी ब्रह्म गुणातीत मानले आहेत. हे झाले 4. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि हा शिव, हा काळ. आता इथे कन्सेप्ट थोडासा क्लिअर झाला नाही, अजून थोडा स्पष्ट करतो. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात भांडण झालं या गोष्टीवरून की ब्रह्मा म्हणायचे की मी तुझा पिता, विष्णूजी म्हणायचे मी तुझा पिता. दोघांचं भांडण झालं. यांच्या पित्याने काळरूपी ब्रह्मने या दोघांच्या मध्ये एक पिलार, एक स्तंभ उभा केला तेजोमय. तर हे भांडायचं विसरून गेले आणि त्याचा शेंडाबुडखा शोधण्यासाठी निरीक्षण करू लागले. मग हा स्वतः आला शिवजींचं रूप धारण करून, आपला पुत्र शिवचं रूप धारण करून. आणि मग यांना काय सांगू लागला हे थोडं दाखवतो आपल्याला. आणि मग आजचा सत्संग आता सुरू होईल. हे पहा, ही आहे विद्येश्वर संहिता, रुद्र संहितेमध्ये विद्येश्वर संहिता, संक्षिप्त शिवपुराण 24व्या पानावर. हे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात भांडण झालं होतं आणि यांच्यामध्ये हा स्तंभ उभा केला होता आणि स्वतः प्रकट झाले होते. तर इथे काय म्हणू लागलेत आता 25व्या पानावर. ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं, हे प्रभो, सृष्टी आदी 5 कर्मांचं लक्षण काय आहे हे आम्हाला दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा काळरूपी ब्रह्म म्हणाला सदाशिवच्या रूपात, माझ्या कर्तव्याला समजणं अत्यंत गहन आहे, तथापि मी कृपापूर्वक तुम्हाला त्याविषयी सांगतो. पुढे जाऊयात, आपल्या कामाची गोष्ट वाचूयात. हे 26व्या पानावर संक्षिप्त शिवपुराण. इथे सगळी कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पुत्रो, हे काळ म्हणत आहे ब्रह्मा आणि विष्णूंना, पुत्रो, तुम्ही दोघांनी तपस्या करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून सृष्टी आणि स्थिती नामक ही 2 कर्मे प्राप्त केली आहेत. हे दोन्ही तुम्हाला अतिशय प्रिय आहेत. याच प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, माझ्या स्वरूप म्हणजे मी ज्या स्वरूपात इथे उभा आहे माझ्यासारखा रुद्र आणि महेश्वराने, हे मे नाहीये, ने आहे, 2 अन्य उत्तम कृत्य संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त केले आहेत. हे सिद्ध झालं. 2 तर हे ब्रह्मा विष्णू आणि हे 2 रुद्र महेश्वर आणि 5वा हा जो बोलत आहे. बस एवढंच पाहिजे होतं. आता इथे पाहूया. आता हे पण सिद्ध करायचं आहे की हा काळरूपी ब्रह्म आहे, यानेच गीतेचं ज्ञान दिलं. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून पहा, याच पान नंबर 26 वर आहे हे. इथे आपण पाहूया. मी पूर्व काळात माझ्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकाराच्या रूपाने प्रसिद्ध आहे. हा महामंगलकारी मंत्र आहे. सर्वप्रथम माझ्या मुखातून ओंकार म्हणजे ओम प्रकट झाला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देतो. ओंकार वाचक आहे आणि मी वाच्य आहे.
हा मंत्र माझं स्वरूपच आहे. प्रतिदिनी ओंकाराचं निरंतर स्मरण केल्याने माझंच सदा स्मरण होतं. माझ्या उत्तरवर्ती मुखाने अकाराचे अचं, पश्चिम मुखाने उकाराचं, दक्षिण मुखाने मकाराचं, पूर्ववर्ती मुखाने बिंदूचं आणि मध्यावर्ती मुखाने नादाचं प्रकटीकरण होतं. अशा प्रकारे 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे. या सर्व अवयवांच्या एकत्रीकरणाने ते प्रणव म्हणजे ओम एक, ओम नामक एक अक्षर तयार झालं. ओम एक अक्षर झालं. हे ओम नमः शिवाय आहे ना, हे वेगळं लिहिलेलं आहे. हे कुठल्या ह्या मूळ पाठात नाहीये. हे 5 आणि यांनी तर सांगितलं की ह्या 5चा एक झाला. हे म्हणतात हा ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्र झाला. नाही, हा चुकीचा मंत्र आहे. हा नाहीये तो, हा मंत्र. याने हे स्पष्ट झालं की माझं एक ओम हे एकाक्षरी नाव आहे. आता थोडं यातलं दाखवतो. आणि हे पण स्पष्ट झाले की हा बोलणारा ब्रह्मा विष्णू महेश यांच्याहून अन्य आहे, यांचा पिता आहे, हाच कालरूपी ब्रह्म आहे. यानेच श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान दिलं. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये आपल्याला दाखवतो हे काय म्हणतायत. याने ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल की गीता ज्ञानदाता सुद्धा हाच आहे. ही गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. हे पहा, अध्याय नंबर 8 श्रीमद भगवद्गीता. इथे पहा मंत्र नंबर 13. हा 13 नंबर मंत्र आहे. इथे स्पष्ट केलं आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. आता हे इथून सुरू होतं कारण 12 आणि 13चा एकत्रित अनुवाद केला आहे यांनी. 13व्याची इथून सुरुवात होते. जो पुरुष ओम ह्या ओम हे एकाक्षर ब्रह्म, एकाक्षर एक अक्षर रूप म्हणजे ओम एकाक्षर ब्रह्म, हा इथे अनुवाद चुकीचा केलाय. एकाक्षर रूप ब्रह्मचं उच्चारण करताना, मज निर्गुण ब्रह्मचं निरंतर चिंतन करताना, चिंतन करता करता शरीराचा त्याग करतो तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता मूळ श्लोकात बघूया. मूळ श्लोकात काय आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण माम ब्रह्म, मज ब्रह्मचं केवळ हे आहे ओम. हे ओम इति एक अक्षरम, हे एक अक्षर ओम आहे. याचं उच्चारण करत स्मरण करीत असताना य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. आता हे स्पष्ट झालं की गीतेचं ज्ञान सुद्धा या कालरूपी भगवानानेच दिलं आहे. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता आहेत, दुर्गा यांची माता आहे. हे तर या सद्ग्रंथांनी, पवित्र सद्ग्रंथांनी आज आपल्या समक्ष ही ग्वाही दिली. आणि 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने स्वतः येऊन सांगितले होते की यांचे जन्ममृत्यू होतात, हे अविनाशी नाहीत, यांचे माता पिता आहेत. तर पुण्यात्म्यांनो, तो कोण आहे भगवंत? कबीर इज गॉड. तो कबीर परमात्मा, ज्याला अशिक्षित म्हटलं जात असे, की काय जाणणार हा सद्ग्रंथांच्या बाबतीत विणकर. आणि त्या परमात्म्याद्वारे दिलेलं ज्ञान 600 वर्षांपूर्वी प्रमाण. तर याने आता आपल्याला दृढ होईल की हु इज गॉड. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा धरमदासजींना ही गोष्ट समजली की हे भगवान हे सगळं खरं आहे, तर म्हटलंय की हे भगवान, आमचा उद्धार कसा होईल? तुमचं म्हणणं कोणी ऐकत नाही. हे मालिक, तुझी मुले तुला कसे ओळखतील? तेव्हा परमात्मा म्हणाले, धरमदास, हा काळ आणि माझ्यात एक करार झाला आहे, ॲग्रीमेंट झाला आहे. याने मला सांगितलं होतं की 3 युगात जीव थोडे घेऊन जा. मला वचनबद्ध केलं होतं त्याने मला. आणि 4थ्या युगात कितीही जीव घेऊन जा. तर 4थं युग जेव्हा येईल, आलंय हे 4थं युग कलियुग. आणि या कलियुगाच्या मधला जो काळ आहे, मधला क्रीम, याच्यात मी माझ्या आत्म्यांना पार करीन.
आणि मग मीच परत येईन तोपर्यंत हा काळ 12 पंथ चालवेल नकली माझ्या नावाचे, आणि त्यानंतर अनेक इतर पंथ चालवेल, सर्वांना भ्रमित करेल. याने म्हटलं होतं की 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा, इन 12 पंथ नाम जो लेई मेरे मुख में आन समोई. हे 12 तर कबीरपंथी कबीरजींच्या नावाने कबीरपंथी म्हणवतात. हे काळाच्या सर्व पार झाले, सर्व 12चे 12. मग म्हणतात और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं, देवी देवल और धाम पुजाऊं. म्हणाले होते रोग जीत जाओ संसारा, जीव न माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा न माने, हमरी और हो बाद बखाने. म्हटलं होतं काळाने की असं करीन की तुझं म्हणणं कुणीच ऐकणार नाही. नकली सतलोकाचं महिमा गाणारे वेगवेगळे पंथ चालवीन. जेव्हा तू जाशील त्याच्या आधी तर सगळा प्रसार करीन, आणि तुझ्या दूताचं जो पाठवशील तू किंवा तू येशील त्याचं कोणीही ऐकणार नाही. तेव्हा धर्मदासजी म्हणाले, हे भगवान, मग कसं होईल दाता? पुढे तर कलियुग घोर येणार आहे. आता तर लोक खूप धार्मिक आहेत, परमात्म्याची आवड असणारे घाबरणारे आहेत, आणि मग कधी दया होईल दाता? आत्ताच मानत नाहीत हे तुमच्या एकाही गोष्टीला. तेव्हा परमात्म्याने सांगितलं होतं, धर्मदास, जेव्हा या कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आम्ही आमच्या ह्या ज्ञानाचा प्रसार करू. तेव्हा मी माझ्या दासाला पाठवीन, आणि तो जो आहे माझ्याच शक्तीच्या आधारे सर्व ज्ञानाचा प्रचार करील. प्रथम पुण्यात्म्यांनो आपल्याला सद्ग्रंथ दाखवतो की जब कलयुग बीते 5500 पाचा, तब ये मेरा वचन होगा सच्चा, ये 12 पंथ काल फरमाना, भूले जीव न जाओ ठिकाणा. हा तुम्हाला थोडा फरक सांगतो, कारण की परमात्म्याच्या भक्तीसाठी तर आपण तळमळत आहात, परमात्म्याच्या महिम्याशी आपण परिचितच आहात, म्हणून तर आपण त्याला शोधत आहात. कोणी कुठे गेले, कोणी कुठे गेले, कोणी संतांजवळ गेले, वेगवेगळे धर्म बनवले की कदाचित त्यामुळे आपलं कल्याण होईल. भगवान कबीर साहेब सांगतायत की जोपर्यंत तुला माझी ओळख होत नाही तोपर्यंत तू दृढ होत नाहीस. तर दास इच्छितो की आपल्याला परमात्म्याची ओळख करून देऊ. प्रथम तर पुण्यात्म्यांनो तुम्हाला सद्ग्रंथ दाखवतो. जब कलयुग बीते 5500 पाचा, तब ये मेरा वचन होगा सच्चा, ये 12 पंथ काल फरमाना, भूले जीव न जाओ ठिकाणा. याची तुम्हाला थोडी माहिती देतो, कारण की परमात्म्याच्या भक्तीसाठी तर तुम्ही व्याकुळ आहात, परमात्म्याच्या महात्म्याशी तुम्ही परिचित देखील आहात, म्हणून तर तुम्ही त्याचा शोध घेत आहात. कोण कोण कुठे कुठे गेले, कोणी कुठल्या संताकडे गेले, कोणी कुठल्या पंथामध्ये, वेगवेगळे धर्म देखील बनवले आपण आपलं कल्याण व्हावं म्हणून. भगवान कबीर साहेब म्हणतात, जोपर्यंत माझी ओळख तुला पटत नाही प्रिय आत्मा, तोपर्यंत तू दृढ होणार नाहीस. तर दास इच्छितो की तुम्हाला परमात्म्याची ओळख करून द्यावी. आता ह्या कबीर सागरमध्ये पुण्यात्म्यांनो, हा काही डोम भाटांनी लिहिलेला ग्रंथ नाही किंवा आज नवीन लिहिलेली कुठली कहाणी नाही. आता त्या 12 पंथांबाबत काय काय माहिती दिली आहे या ग्रंथामध्ये परमात्म्याने ते पहा याच कबीर सागरमध्ये. हा आहे कबीर सागर, तोच जो तुम्हाला दाखवला होता. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबईहून हा कबीर सागर, ज्ञानसागर प्रथम खंड, कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता तुम्हाला दाखवतो कबीर वाणी. हे 12 पंथ सांगितले होते काळाने. 12 पंथ चालवतो कबीर वाणी हा चॅप्टर आहे. बोधसागर हा याचा खंड आहे, आणि यातल्या 136व्या पानावर काय सांगितलं आहे? 12 पंथ चलो सो भेद, 12 पंथ काल फुरमाना, और भूले जीव न जाए ठिकाना, ताते आगम कह हम राख्या, प्रथम वंश हमारा चूड़ामणि शाखा, प्रथम जग में जागू भरमावे,
बिना भेद वो ग्रंथ चुरावे, दूसर सुरत गोपाल होई, अक्षर जो जोग दृढ़ावे सोई, तीसरा मूल निरंजन, चौथा टकसार। तर असे हे ब्रह्मलोक, छटा सतनामी, सातवा हा जीवापंथ आणि आठवा रामकबीर पंथ हे आहेत पद्य विभागात. आता इथे पहा गद्य विभागात. हा आहे कबीर चरित्रबोध. इथे या बोधसागरच्या 1870व्या पानावर इथे किती स्पष्ट सांगितलं आहे कबीर साहेबांच्या पंथाचं वर्णन, म्हणजे कबीर साहेबांच्या नावाने. पहिला नारायणदासांचा पंथ हे चुकीचं लिहिलं आहे, कारण नारायणदासांनी तर धरमजींचा कबीर साहेबांचा मार्ग स्वीकारच केला नव्हता. हा चुडामणींचा पंथ आहे. यज्ञोदास पंथ, यागोदास जागोदास समजा. सुरत गोपाल, चौथा मूल निरंजन, पाचवा टकसारी पंथ. भगवान दासांचा पंथ, सतनामी पंथ, कमाली पंथ, कमालांचा पंथ, रामकबीर पंथ, प्रेमधामची वाणी पंथ 11वा जीवा पंथ आणि 12वा हा गरीबदास छुडानी वाला गरीबदास पंथ. हा 12वा पंथ हा कबीर साहेबांच्याच नावावर चालतो, त्यांच्याच आधारे ही वाणी समजावतात. हे सर्व पाहिलं आपण. जागोदास, सुरत गोपाल, टकसारी पंथ, भगवान दासांचा पंथ, सत्यनामी पंथ, कमाली पंथ, रामकबीर पंथ, प्रेमधाम वाणी पंथ, जीवापंथ आणि गरीबदास पंथ. आता आपण पुन्हा येऊया ह्या कबीर वाणी प्रकरणाकडे. तो कबीर चरित्रबोध अध्याय वाचला होता पान 136 वर. परत आपण तिथेच आलो आहोत. द्वादश पंथ काल फुरमाना, भूले जीव न जाओ ठिकाना, ताते आगम कही हम राखा, वंश हमारा चूड़ामणी शाखा. हा चूड़ामणी प्रथम असायला हवा इथे, द्वितीय यायला हवाय. तरीही यांच्यानुसार वाचूया. प्रथम जगम जागू यागुदास बरमावे. दुसरा सुरत गोपाल, मूल निरंजन, टकसारी पंथ. पाचवा पंथ हा भगवानदास पंथ. 6वा सतनामी. हे सर्व तसेच आहेत. रामकबीर पंथ आणि हा कमाल पंथ आणि हा. आता इथपर्यंत 10 पर्यंत तर यांनी लिहिले, परंतु पुढचं लिहायला विसरलेत. थोडं उलटपुलट केले यांनी, तरी पण सच्चाई लपू शकली नाही. इथे वाचूया आपण. हे आहेत. तिन्मय वंश अंश अधिकारा, तिनसे हो शब्द होय नारा. आता हा 12वा पंथ आहे. संवत 1775 होई. हे असायला हवं होतं संवत 1774. आदरणीय गरीबदासजींचा जन्म. आदरणीय गरीबदासजींचा जन्म गाव छुडानी, जिल्हा झज्जर, संवत 1774 सन 1717 मध्ये झाला होता. हे इथं मिसप्रिंट आहे. तर गरीबदासजींचा आपण वाचला 12वा पंथ. हा 12वा गरीबदासजींचा पंथ आहे. पहा. संवत 1775 होई, ता दिन प्रेम प्रगटे जग सोई. आज्ञा रहे ब्रह्मबोध लावे, कोली चमार सबके घर खावे. साख मारी ले जीव समझावे, असंग जन्म ठोर नहीं पावे. बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठाड़ी. आता काय सांगतायत परमात्मा की 12व्या पंथाचे प्रवर्तक गरीबदासजींच्या द्वारा माझ्या महिम्याची वाणी पुन्हा प्रकट होईल. मी त्यांच्या माध्यमातून सतलोकात घेऊन जाईन आणि पुन्हा इथं आणून सोडेन. माझ्या महिम्याची वाणी ते यथार्थ परत लिहितील. कारण की कबीर पंथामध्ये हे कबीर साहेबांच्या नावाने नकली 12 पंथ चालले. यामध्ये गडबड केली. कबीर सागरमध्ये फेरबदल. कबीर साखी यांना आपल्या हिशोबाने थोडं मोल्ड केलं. तर गरीबदासजींनी दुसऱ्यांदा जसंच्या तसं चित्रित केलं, जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांनंतर श्रीरामचंद्रजींची ती यथार्थ कथा जशीच्या तशी लिहिली, ज्यावर आज संपूर्ण हिंदू समाज आधारित आहे. तसंच आदरणीय गरीबदास साहेबजींनी त्या परमपुरुष परमक्षर परमात्म्याचं महात्म्य प्रत्यक्षदर्शी त्या सतलोकातून आल्यानंतर लिहिलं. तर इथे काय सांगितलं आहे? ह्या 12व्या पंथात, गरीबदासजींच्या पंथात, बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठानी. गरीबदासजींनी बोललेल्या वाणीबद्दल आपण परत विचारविमर्श करू. परंतु अस्थिर घर का मर्म ना पावे, ये 12 पंथ हमी को ध्यावे. हे 12 पंथ गरीबदासांच्या पंथापर्यंत जेवढेही पंथ आहेत ह्या कबीर साहेबांच्या नावावर, जसे की गरीबदासजी तर परमात्म्याची प्रिय आत्मा होती, त्यांच्याद्वारे तर वर्णन करवायचंच होतं. परंतु त्यांना हा आदेश दिला होता की हा सतनामाचा मंत्र कुणाला देऊ नको.
पूर्ण गरीबदास पंथात एका माझ्या गुरूंच्या व्यतिरिक्त कोणाकडेही हा मंत्र नव्हता. गरीबदासांच्या लगेचच नंतर हे एक शीतलदास महात्मा होते, त्यांना सांगितला होता. गरीबदासजींनी त्यांचे शिष्य बनले होते. त्यांचा बऱ्हाणा गावामध्ये आश्रम आहे. त्यांना सांगितलं होतं की तू केवळ हा परंपरागत घेऊन जा, एका हंसाला द्या आणि त्याच्याकडून प्रतिज्ञा घ्या की तो पुढे कोणाला देणार नाही. असा हा चालत चालत माझ्या पूज्य गुरुदेवांपर्यंत पोचला होता. तेव्हा माझ्या पूज्य गुरुदेवजींनी तो मला दिला आणि म्हटले होते की बेटा, आता याची वेळ आली आहे, याचा वाजत गाजत प्रचार कर. तर असा तो चालत चालत गुप्त ठेवला होता, जसं आदरणीय नानकसाहेबजींना सांगितलं होतं की आता याचा सतनामाचा प्रचार करू नका. आपण जन्मसाखी भाई बालेवालेमध्ये पाहिलं की वरती सचखंडामध्ये नानकसाहेबजी गेले आणि तिथे निरंकार, हे त्याला निरंकार म्हणतात पण ते साकार असल्याचं लिहिलं आहे की तिथे तेजस्वी तख्तावरती परमात्मा बसले होते. आता हा थोडा भूलभुलैयाही करायचा होता संतांना. तर तिथं परमात्मा बसले होते तेजोमय शरीरामध्ये आणि ते नानकसाहेबजींना म्हणाले होते की तुम्हाला सतनामाच्या प्रसारासाठी पाठवलं आहे. नानकसाहेबजी म्हणाले, हे परमात्मा, तुमचा जिथे जिथे आदेश होईल तिथे तिथे सतनामाचा प्रसार करेन, अन्यथा नाही करणार. तर हे सगळ्यांना सांगितलं होतं. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की दबार नहीं जाई. याच आधाराने पुढे जाऊया. आता काय सांगितलंय परमात्म्याने? 12वां पंथ प्रगट हो बाणी. होय, है नकोय, होय पाहिजे इथे. शब्द हमारे का निर्णय ठानी, अस्थिर घर का मर्म ना पावे, ये 12 पंथ हमी को धावे. गरीबदास पंथाबद्दलही सांगितलं की यांचे अनुयायी सुद्धा मलाच इष्टरूपात पुजतील, ध्यान करतील, परंतु अस्थिर म्हणजे स्थायी स्थान सतलोकाला नाही प्राप्त करू शकत. मग काय सांगतायत? 12वें पंथ हम ही चल आवे. गरीबदासवाल्या पंथात पुढे जाऊन मीच येईन. सब पंथ मिटा के एक पंथ चलावे. होय होय. ह्या दासाचा संबंध याच गरीबदासवाल्या पंथाशी आहे. माझे पूज्य गुरुदेवजी आणि पहिले जितकेही आमचे दादा गुरु सर्व झाले ते याच पंथाशी संबंधित होते. आणि परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास चिंता करू नकोस, ह्या 12व्या पंथात मीच चालत येईन. स्वतः नाही आले तर ह्या दासाला पाठवलं आपल्या. आता त्यांची पॉवर तर कबीर परमात्म्याचीच आहे, दासाला दिलीये. तर आज तेवढंच काम करू. पहा, 12वें पंथ हम ही चल आवे, सब पंथ मिटा एक ही पंथ चलावे. सब पंथ मिटा के म्हणजे सगळे. मग काय सांगितलंय? प्रथम चरण कलयुग निर्याणा, तब मगहर मांडो मैदाना. कलियुगातला जो प्रथम चरण आहे तो मगहरमध्ये, जेव्हा मी सशरीर जाईन तर तो प्रथम चरण असेल. आता पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी कलियुगाला 3 विभागात वाटले आहे. प्रथम चरणात स्वतः आले होते आणि मधल्या पिढीत या दासाला पाठवलं आणि शेवटच्या भागातील पिढी भक्ती करण्यायोग्य राहणार नाही, ते सगळे नकली होऊन जातील. तर आता त्या भक्तीची आस्था जिवंत आहे भक्तांमध्ये. हे नास्तिक होण्याच्या मार्गावर पोहोचले होते, कारण नकली पंथांच्या जवळ चुकीची साधना करून त्यांनी कान बहिरे करून घेतले, बसून बसून गुडघे बाद करून घेतले. ही काय साधना होती? तर आता हे नास्तिक झाले असते. चीनसारखी परिस्थिती भारतात झाली असती काही दिवसात. तर हे भगवान भगवान आहेत कुठे? कुठेच नाहीत. मग लागले दारूच्या नादाला. आता परमात्म्याने दया केली की 12व्या पंथात आम्हीच चालून येऊ आणि सगळे पंथ समाप्त करून एकच पंथ चालवू. धर्मदास म्हणू लागले, हे भगवान, आज कोणी तुमच्या गोष्टीला मानत नाहीये आणि जेव्हा तुम्ही कलियुगाच्या मध्यात याल तेव्हा घोर कलियुग झालेलं असेल, तेव्हा तुमच्या गोष्टी कशा ऐकायला मिळतील? तुमची कशी कृपा होईल परमात्मा? तेव्हा परमेश्वर म्हणाले होते, जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील, माझं हे म्हणणं तेव्हा सत्य होईल की मी जाईन, सर्व पंथ संपवून टाकेल, एकच पंथ चालवेन आणि पूर्ण विश्वात एक असं वातावरण असेल, सतयुगासारखं वातावरण असेल. सगळे माझी भक्ती करतील, कबीर साहेबांची, सतनामाचा जप करतील. धर्मदास तोंडाकडे पाहू लागले, म्हणाले, आज कोणी ऐकत नाहीये, तुमचं म्हणणं पुढे कोण ऐकेल? तेव्हा परमात्मा म्हणाले होते, जब कलयुग बीतता है 5505, जब मेरा ये शब्द होगा साचा.
जे आज मी सांगत आहे. पहा, 5505 तब ये वचन होगा साचा. आणि काय म्हणतात? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल शब्द कितबार न जाई. बाहर ना जाई. पवित्र ज्ञान तुम जग में बाखो, मूल ज्ञान तुम गुप्त ही राखो. गोई म्हणजे गुप्त. मूल ज्ञान जो बाहर पड़ी, बिचली पीढ़ी वंश हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम भाखा, मूल ज्ञान गोए हम राखा. गुप्त ठेवलं. मूल ज्ञान तुम तब तक छिपाई, जब लग 12 पंथ मिट जाई. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने सांगितलं होतं की हे मूलज्ञान तोपर्यंत गुप्त ठेवा जोपर्यंत हे 12 पंथ समाप्त होत नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, हे सर्व पंथ संपतील, कारण यांनी परमात्म्याने सांगितलं होतं की धर्मदास, ज्यावेळी मी येईन किंवा माझा दास पाठवेन कलियुगाच्या मधल्या पिढीमध्ये, ह्यावेळेस काळाचे सर्व पंथ मॅच्युअर झालेले असतील. त्यांना जे सांगायचं असेल ते सर्व त्यांनी सांगितलेलं असेल, त्याची जाड जाड पुस्तकं बनलेली असतील, आणि जी मंत्रसाधना ते देतील ती त्यांच्या शिष्यांमध्ये लोकप्रिय होईलच होईल, त्यांना माहीत असेल. आणि जेव्हा आपला दास पाठवेन तो सद्ग्रंथांमधून त्याचं प्रमाण दाखवेन, तो नकली आणि असलींना जरूर प्रूव्ह करेल, आणि तेव्हा माझी मुलं मला ओळखतील आणि त्या सगळ्या नकली लोकांना सोडून ते माझ्या जवळ येतील. पहा, ज्यावेळी परमात्म्याचा आणि काळाचा तिथे तक्रार झाली होती, त्यावेळच्या त्यांच्या वार्तालापाचा थोडासा अंश आपण पाहू. हा पहा, स्वसमवेत बोध. हा कबीर सागर आहे आणि याच्या आपण 121व्या पानावर आहोत. इथे काय लिहिलंय? सतयुग त्रेता द्वापर माही, तीनों युग जीव थोड़े जाही. चौथा युग जब कलयुग आई, तब तब शरण जीव बहु जाई. ऐसा वचन हर मोय दीजय, तब संसार गवन तुम की जाई. हा काळ परमात्म्याला सांगत आहे. काळाने सांगितलं ज्योत निरंजनने. आता कबीर परमात्मा ज्ञानी म्हणजे सद्गुरु रूपात उभे होते तिथे. अरे काल परपंच पसारा, तीनों युग जीव दुख में डारा. बिनती तोर लीन में मानी, मोह को ठग लिए काल अभिमानी. चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपनो अंश पठाई. घर घर देखो बोध बिचारा, सतनाम सब ठोर उचारा. और 5505 तब ये वचन होएगा साचा. कलयुग बीत जाए जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. होय होय. आता काय सांगितलं आहे की 5505 तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. होय होय. पद चेता. पद म्हणजे वे ऑफ वर्शिप. ज्ञानी होतील परमात्म्याच्या त्या परमपदाचे आणि पद्धतीचे, त्या पूर्ण सतनामाचे. घर घर देखो बोध विचारा. स्पष्ट केले. घर घर देखो बोध विचारा. मग माझं ज्ञान घराघरात पोहोचेल. और सतनाम सब ठोर उचारा. या सतनामाचा सर्वत्र प्रसार करतील, दवंडी पिटतील, सगळे जप करतील ह्या सतनामाचा. आणि हे माझं वचन जेव्हा सत्य होईल, जेव्हा 5505 वर्ष कलियुगाची पूर्ण होतील, तब सभी जीव परम पुरुष पद चेता. तेव्हा सर्व जीव त्या परमात्म्याच्या परमपदाचे ज्ञान जाणून घेतील. आता ही संकल्पना स्पष्ट करावी लागेल की हे कलियुग किती संपलं आहे. हे पुण्यात्म्यांनो, शंकराचार्यजींनी लिहिलेला इतिहास हिंदू धर्मासाठी मान्य आहे. यांनी काय सांगितलं आहे हे पहा. एक पुस्तक आहे हिमालय तीर्थ, आणि हे कुठे छापलंय? उपमुख्य कार्यकारी आहेत हे हिमालय तीर्थ पुस्तक आहे. JP नंबुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे, आणि हे इथे छापले. प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती, 76A/1, बामाचरण राय रोड, कलकत्ता. मुद्रक गिरी प्रिंट्स सर्व्हिसेस, कलकत्ता. आता याच्या 42व्या पानावर आपण पाहू.
पहा, हिमालय तीर्थ पुस्तक आहे, 42व्या पानावर. शंकराचार्यजींच्या जन्माविषयी भविष्यवाणी केलेली आहे. शिवरहस्य नावाचं एक पुस्तक आहे. त्यातला हा संस्कृत श्लोक खाली अनुवाद आहे. अर्थात कलियुगाची 3000 वर्षे संपल्यावर बौद्ध टीकाकारांचे मतावर विजय मिळवण्यासाठी श्री शंकरजी एका यतीच्या रूपात अवतार घेतील, जन्म घेतील. कलियुगाची 3000 वर्ष जेव्हा संपतील तेव्हा श्री शंकराचार्यजींचा जन्म होईल. झालं स्पष्ट? आणि हे मग आता हे कलियुग वरून 3000 वर्षांपूर्वी सुरू झालं आणि आजच्या आधी त्यांचा जन्म कधी झाला हे इथे स्पष्ट होईल. पहा, इथे एक पुस्तक आहे, ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. हे आहेत स्वरूपानंदजी, हे आहेत शंकराचार्यजी, सध्या गादीवर आहेत, 2 पीठांचे पीठाधीश्वर. हे पुस्तक आहे ज्योतिर्मठ. संरक्षक आहेत अनंतश्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर व द्वारका शारदा पीठाधीश्वर, 2 पीठांचे अध्यक्ष आहेत. हे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या करकमलांनी संपादित आहे. हे परामर्शकर्ता, हा प्रेरणास्त्रोत, हे मुद्रक, फाईन प्रिंट अँड पॅक्स. प्रकाशक आहेत अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल, 1/32 व 34, गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा. हे यांचे फोन नंबर आणि फॅक्स नंबर आहेत पुढे. आता याच्या आपल्याला 11व्या पानावर दाखवतो. हे पान नंबर 11. आणि इथे पाहूया शंकराचार्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. आद्य गुरु शंकराचार्यजींचा संक्षिप्त जीवन परिचय. आपण थोडं आपल्या कामाचं आहे तेवढं पाहू. इथे लिहिलंय की गुरु परंपरागत मठांच्या अनुसार, गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा जन्मकाळ म्हणजे जन्मसमय ईसापूर्व 508 वर्ष आहे. हा या शब्द इथं चुकीचा आहे. 476 वर्ष मानला जातो. नाही, 32व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. ते केवळ 32 वर्षांपर्यंत जिवंत राहिले होते आदि शंकराचार्य. तर 508 मधून 32 कमी केले की 476 होतात. हे अजून एक प्रकरण लिहायला हवं होतं, ते चुकून लिहिले. म्हणजे ईसाजींच्या, ईसा मसीहाच्या 508 वर्ष आधी त्यांचा जन्म झाला. तर आज चालू आहे 2012 आणि 508 त्याला जोडा, 2520 वर्ष. आजपासून 2520 वर्षांपूर्वी शंकराचार्यजींचा जन्म झाला. आता हे तर झालं हे आजपासून खालून वर, आणि वरून खाली जेव्हा कलियुग किती संपलं होतं तेव्हा यांचा जन्म झाला 3000. तर या दोन्हींची बेरीज करा, मग आज आपल्याला कलियुगाचा किती काळ आहे ते माहीत पडेल. तर 3000 अधिक 2520, 5520 वर्ष झाली आहेत आज. आता यातून आपण अजून मागे जाऊ, 2000 पासून सुरुवात करू. तर 2000 पासून कलियुग किती संपलं होतं? 5508 वर्ष. आणि 3 वर्ष कमी करा 2000 मधून, तर 1997 मध्ये 5505 वर्ष कलियुगाची संपली होती. स्पष्ट झालं? तर 1997 मध्ये दासाला परमात्मा भेटले होते आणि सांगितलं होतं, बेटा हे काम करून टाक, मी तुझ्या सोबत असेन आणि सार्वजनिक कर या तिन्ही मंत्रांना. आणि याआधी त्यांनी एक असा आदेश दिला होता की मी तुला भेटलो हे अजून कोणाला सांगू नकोस 2-4 वर्ष, त्यानंतर सांग. तर 2005 मध्ये दासाने एक पुस्तक लिहिलं होतं, भक्ती आणि भगवान. त्यात लिहिलं होतं की परमात्मा कोणाकोणाला भेटले आणि दासालाही भेटले. 1997 मध्ये, मार्चमध्ये. आज दाखवतो तुम्हाला. आता 2008-9 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, आध्यात्मिक ज्ञानगंगा. त्यामध्ये सुद्धा प्रमाण आहे. पहा, हे आध्यात्मिक ज्ञानगंगा आहे. ही आपल्या हातात आहे. हे पहा, आध्यात्मिक ज्ञानगंगा. हा 538 पानावर. मला या दासाला परमेश्वर कबीर साहेब संवत 2054 फाल्गुन महिना शुक्ल पक्ष प्रतिपदा
म्हणजे चांदणी एकमला, म्हणजे मार्च 1997 या दिवशी सकाळी 10 वाजता भेटले आणि सार शब्दाची वास्तवता आणि या मंत्राचा प्रसार करण्याचा संकेत देऊन अंतर्धान पावले आणि यास पुढील आदेश मिळेपर्यंत गुप्त ठेवण्याचा आदेश दिला की मी भेटलो होतो ते गुप्त ठेव. आता ही संकल्पना स्पष्ट झाली की परमात्म्याने जेव्हा 5505 वर्ष पूर्ण झाली होती, म्हटलं होतं की 5505 वर्ष पूर्ण होतील, माझी गोष्ट सत्य होईल जी आज मी तुम्हाला सांगतो आहे. आता पुण्यात्म्यांनो, याच विषयावर अनेक प्रमाणं अनेक ज्योतिषी आणि भविष्यवेत्यांनी दिलेली आहेत. जसं नॉस्ट्रॅडिमसने देखील अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एका वर्तमानाच्या आत, जसं जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक हे श्री तुलसीदासजी होते. आता तर ते निघून गेले हा संसार सोडून, आणि ते जिवंत असताना दासाने हा संदेश दिला होता. यांचे कशाही प्रकारे त्यांचे डोळे उघडावेत, ते भारमुक्त व्हावेत, परंतु एखाद्या प्राणीमात्राला नाही समजत गोष्ट, दुर्गती होते आणि युगांसाठी गेले. आता ते कित्येक युगांसाठी गेले, आता ते माहीत नाही किती योनी भोगतील. आता परमात्मा किती दयाळू आहेत. ते असताना दवंडी पिटवली गेली होती. कित्येक वेळा चॅनेल्सवरती सांगितलं होतं दाताने आणि संदेश पाठवला होता आपल्या मुलांच्या माध्यमातून. तर ह्या तुलसीदासजींनी, हे तुलसीदासजी कोण आहेत? हे जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक मथुरामधील, आणि हे प्रवर्तक आहेत मथुरेत, यांचा मूळ स्थान आहे. आणि हे कोणकोणत्या पंथाशी संबंधित आहेत? शिवदयालजी आग्रावाले राधास्वामींच्याच पंथाशी जोडले गेलेले होते आणि काळाच्या 5 नाम मंत्राचा ते जप करत होते आणि करवून घेत होते. परंतु ही पुण्यकर्मी माणसं होती, पूर्वजन्मीचे संस्कारी हंस होते. सन 1950 पासूनच ते सत्संग करू लागले होते आणि 1971 या पुण्यात्म्याचे पुण्य बाकी होते. त्यांची दिव्यदृष्टी काम करत होती. यांनी जशीच्या तशी सत्यवाणी सांगितली होती की 7 सप्टेंबर 1971 यांनी भविष्यवाणी केली होती की एक महापुरुष येईल आणि संपूर्ण विश्वात तो ज्ञानाचा प्रसार करेल आणि सर्वांचा उद्धार करेल. आता दाखवतो तुम्हाला, हे पहा. हे पुस्तक आहे जय गुरुदेव की अमरवाणी भाग 2. आणि हे मंदिर बनवलं या भक्ताने. आपली सारी कमाई या मंदिरावर खर्च केली. आता काय कामाचं हे त्याच्या? सगळं आयुष्य वाया घालवलं, काय उपयोग याचा? संत काय मंदिरं बनवतात? यांच्यापासून तर लोक आपली सुटका करतात. हे पहा, जय गुरुदेव वाणी भाग 2. हे कुठे छापलंय? हे आहेत ते जय गुरुदेव बाबा तुलसीदासजी, परमसंत तुलसीदासजी महाराज. विश्वाला शांती आता यांच्यापासूनच मिळेल. यांचे शिष्य असं लिहित आहेत की विश्वाला शांती यांच्यापासून मिळेल आणि हे बाबा सतयुग घेऊन येतील. हे घोर कलियुग आलं आहे या बाबावर आणि काही झालं नाही, मरून गेला बिचारा. आता येईल सतयुग. आता पहा, हे आहे जय गुरुदेव की अमरवाणी शाकाहारी सदाचारी बालसंघाकडून संकलित. प्रकाशक आहेत दिव्या शर्मा, 88 साकेत कॉलनी, मथुरा, उत्तर प्रदेश. मुद्रक आहेत अर्जंट प्रिंटर्स, जुना बस स्टँड, मथुरा, उत्तर प्रदेश. याच्या 59व्या पानावर हे पहा, 59 पानावर यांनी काय सांगितलं आहे? परिवर्तनाचं कारण भारतवर्ष बनेल असं शीर्षक आहे याचं. महापुरुषाचा जन्म भारतवर्षातल्या एका छोट्या गावात झालेला आहे आणि तीच व्यक्ती मानव इतिहासातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनेल. त्याला जनतेचं इतकं मोठं समर्थन प्राप्त होईल की आजपर्यंत ते कुणालाही प्राप्त झालेलं नसेल. तोच महापुरुष नव्याने नीतिनियम बनवेल
आणि तेच नियम विश्वातील सर्व देशांना लागू होतील. त्याचा एकच झेंडा असेल आणि त्याची एकच भाषा असेल. ही तर त्यांनी सत्यवाणी केली होती 28 ऑगस्ट 1971ला. ही शाकाहारी पत्रिकेत छापली. तेव्हा लोकांनी विचारलं की हे महाराजजी, आपण तर म्हणता की त्या महापुरुषाचा जन्म झालेला आहे, तर त्यांचा काही पत्ता ठिकाणा सांगा, त्यांचं दर्शन तर करू आम्ही. तेव्हा त्यांनी काही दिवसांनंतर म्हणजे 8-9 दिवसांनंतर अजून एक स्टेटमेंट दिलं 7 सप्टेंबर 1971ला. पहा याच पुस्तकातल्या पृष्ठ नंबर 50वर. हे तेच पुस्तक आहे अमरवाणी. याच्या पान नंबर 50वर पहा. हे 7 सप्टेंबर 1971ला ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951ला झाला आणि 7 सप्टेंबर 1971ला हा दास 20 वर्षांचा झाला होता. हे पहा, तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत, म्हणजे 28 ऑगस्टला ज्याबद्दल सांगितलं होतं, त्या महापुरुषाचा जन्म भारतवर्षातल्या छोट्याशा गावात झालेला आहे. तर लोकांनी विचारायला सुरुवात केली. तर काय म्हणतायत की तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत, तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत 20 वर्षांचा झालेला आहे. 7 सप्टेंबर 1971ला दास 20 वर्षांचा पूर्ण होऊन 8 सप्टेंबरला 21वं वर्ष सुरू झालं होतं. हा दास 20 वर्षांचा पूर्ण झाला होता 7 सप्टेंबर 1971ला. हे पहा, तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करत आहेत तो 20 वर्षांचा झाला आहे. जर त्याचा पत्ता सांगितला तर लोक त्याच्या मागे लागतील. अजून वरून आदेश सांगण्यासाठी सांगितलेलं नाही. मी वेळेची प्रतीक्षा करत आहे आणि सर्व महात्म्यांनी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली आहे. वेळ येताच सर्वांना सर्व काही माहिती होईल. हे पुण्यात्म्यांनो, 1971मध्ये या पुण्यात्म्याची दिव्यदृष्टी काम करत होती. मागील पुण्य याचे बाकी होते आणि गेल्या 40 वर्षात याने आपले अनेक कर्म संपवले, कारण त्याची बॅटरी पूर्वजन्माच्या भक्तीची खर्च झाली होती. त्याचे शिष्य बनवून, त्यांना आशीर्वाद देऊन, आणि पुढचा चार्जर याचा भविष्यातील भक्ती शास्त्राला अनुकूल नव्हती. शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण ही 5ही नावं काळाची जप करवत होते. तर यांची पूर्ण बॅटरी संपलेली होती, डाऊन झालेली होती. पुण्य कमावलेली भक्ती सगळी संपलेली होती. आता जसं या दासाने टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा जिवंत असताना 20 वेळा दाखवलं होतं, कदाचित याचे डोळे उघडतील आणि म्हणेल की तो आलाय, बरवालामध्ये बसलाय, जा आणि आपलं कल्याण करून घ्या. परंतु याने सिद्ध केले की आता याची कुठलीच गोष्ट काम करत नाहीये. सगळे सिस्टीम फेल झाले होते या जय गुरुदेवचे. आणि परमात्म्याने प्रतीक्षा पण खूप केली. याला जिवंतच यासाठी असं ठेवलं होतं. त्याला जिवंतच यासाठी असं ठेवलं होतं की कदाचित हा तोंड उघडेल, परंतु हा काळाचा पक्का दूत बनला होता. म्हणून परमात्मा म्हणाले की चल आता निघ बरे इथून, तू खूप उशीर करतोयस. त्याच्या सांगण्याने किती फरक पडला असता. जितक्या व्यक्ती त्याच्याजवळ होत्या, म्हणतात की 20 करोड लोकांना त्याने काळाच्या जाळ्यात फसवलेलं होतं. त्या सगळ्या बिचाऱ्यांनी सहज आपलं कल्याण करून घेतलं असतं आणि भारमुक्त झाले असते. कारण हे देखील तर भगवंताचेच बालक आहेत, त्याचेच आत्मा आहेत, चांगला आत्मा, पण काळाच्या जाळ्यात अडकला. आणि पहिल्यांदा निष्पक्षपणे सांगत होता की तो महापुरुष कोणी वेगळा आहे, तो सगळ्यांचं कल्याण करेल. आणि हे तर चला याने सांगितलं. एका सामान्य मानवाने भगवंतांनी काय सांगितलं ते तुम्हाला दाखवतो. हा तोच कबीर सागर तुम्हाला वाचून दाखवतो. आता आपण येतो. हा स्वसंवेद बोध, हा बोध सागर कबीर सागराचाच भाग आहे. आणि आपण 170 पासून हे थोडंसं प्रकरण पाहू की कबीर साहेब काय म्हणतात. हे सतकबीर वचन आहे. पुढे दाखवतो. या इथे स्वसंवेद बोधामध्ये भगवंतांनी काय लिहिले पाहूया की 5 सहस्र और 500 जब कलयुग बीत जाए,
महापुरुष फरमान तब जग त्यारण को आए। ओए होए के 5505 5 सहस और 500। ओए होए 5 सहस और 500 म्हणजे 5500। जब कलयुग बीत जाए महापुरुष फरमान तब जग तारण को आए। संपूर्ण विश्वाचं तारण करण्यासाठी एक महापुरुष परमात्म्याचं फरमान घेऊन येईल, म्हणजे उद्धार करेल। हिंदू तुर्क आदि सब जेते जीव जहान सतनाम की साख गहे वो पावे पद निर्वाणे। ओए होए हिंदू तुर्क आदिक म्हणजे हिंदू तुर्क आणि बाकीचे जे जैन शीख इत्यादी जेवढेही जीव इत्यादीमध्ये बाकीचे सगळे येतात, जेवढे जीव या पृथ्वीवर असतील ते सतनामाच्या शिकवणीला समजून त्याला प्राप्त करून मग मोक्ष निर्वाण म्हणजे मोक्षपद प्राप्त करतील। मग काय म्हणतायत? यथा सरितगण आप ही, सरितगण म्हणजे दर्या, यथा सरितगण आप ही मिले सिंधू में धाये। ज्याप्रमाणे नद्या स्वतःहून समुद्राला येऊन मिळतात त्या आपोआप वाहतात, आपल्या पूर्ण वेगाने चारही बाजूंनी येऊन समुद्रामध्ये ऑटोमॅटिकली आपोआप विलीन होतात। म्हणतात असेच सर्व पंथ सगळेच्या सगळे सत्सुकृत पंथामध्ये, ह्या सच्च्या पंथामध्ये ते पुण्यात्मे सतज्ञानाला समजून ती परमात्म्याची बालके इतक्या वेगाने येतील जसं त्या समुद्रामध्ये त्या नद्या वेगाने येऊन मिळतात तसं। अब कहते यथा सरितगण आप ही मिले सिंधु में धाये सत सुकृत के मध्य तिमी ये सभी पंथ समाये। त्या सत्य पंथामध्ये इतर सारे पंथ असे समावून जातील जसे साऱ्या नद्या आपोआप समुद्राला जाऊन मिळतात, त्यांना कोणी रोखू शकत नाही असे जातील। आता ज्ञान समजून घेतील सगळे, कोण भोळं राहणार आहे ह्या कलियुगामध्ये? सगळे सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत, त्यांचा तर विश्वास बसला होता की आमचे गुरुजी खऱ्या परमात्म्याला भेटले असतील। आता या दासाने त्यांची मुळं दाखवली आहेत। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? जगन्नाथ रामचंद्र किरपे। आपण कुठून आलात? सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये चोरे गावातून मी आलेलो आहे। आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे। शेतीसोबत जोड व्यवसाय असं मिळेल ती नोकरी, हा व्यवसाय मी करतो। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2/8/2021। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हिंदू परंपरेगत आज जी प्रचलित इष्टदेवता, ग्रामदैवत, कुलदैवत ही उपासना मी करत होतो। संत रामपालजी महाराजांची जे ज्ञान आहे याच्याबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाला आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे आलात? एका मेडिकलमध्ये मी काम करत असताना ज्ञानगंगा पुस्तक हे मला त्यावेळी मिळाले आणि ते वाचल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली की आज हे जे सत्यज्ञान काय आहे आणि आपण ही जी शास्त्राच्या विरोधात जी साधना करतोय ही पूर्णपणे आपण चुकीची आहे। आणि ही जी आज गुरुजी रामपालजी महाराज, संत रामपालजी महाराज हे जे ज्ञान देत आहेत, हे साऱ्या जगाला जे ज्ञान देत आहेत, हे सत्यज्ञान असून, ही सत्य साधना असून, ह्या सत्याच्या मार्गाशिवाय दुसरा कुठेही सत्यभक्ती कोणतेही इतर कोणतेही संत देऊ शकत नाहीत। आज हे विश्वात हे जगाला जे ज्ञान देत आहेत हे फक्त संत रामपालजी महाराजच हे जगाला आज जागृत करत आहेत। ही ज्यावेळेला मी हे ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर मला पूर्ण त्यावेळेला जे की सत्य काय आहे, आज आपण जी साधना जी करतो ही पूर्ण शास्त्राच्या विरोधात चुकीची साधना करतोय आणि ही शास्त्रानुकूल जी साधना आहे ही कळाल्यामुळे ही मी भक्ती साधना योग्य समजून मी ही भक्ती घेतली। जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात
त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये काय काय अनुभव आलेत? शारीरिक, मानसिक, भूतपिशाची बाधा, आर्थिक लाभ हे खूप झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज आध्यात्मिक सर्वात मोठा फायदा लाभ झालेला आहे. आज सत्यज्ञान, खरी भक्ती समजली आणि जीवनाचं सार्थक कल्याण हीच महत्त्वाची बाब आहे. आज मोक्ष आणि मुक्तीची प्राप्ती ही सर्वात आपल्याला हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. हीच खरी सत्यभक्ती आहे. पूर्ण परमात्मा परमेश्वर आज आपल्याला मिळाले, ते प्राप्त मिळाले. आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आज आपण कुठून आलो, कुठे जायचं आहे आणि आपलं जीवन जगण्यापाठीमागचा हेतू, मुख्य हेतू, उद्देश काय आहे हे सर्व कळाल्यानंतर अध्यापन, वाचन आणि सत्संगच्या माध्यमातून हे जे ज्ञान मिळत गेल्यानंतर हे ज्ञान खूप अनमोल, अमृतवाणी जे आहे ते खूप सर्वश्रेष्ठ आहे. आणि यातूनच आपल्याला जीवनाचं मोक्ष ही सर्वात मोठी एकदम लाभ आहे आपला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग आपल्याला सांगितला आणि जीवन जगण्याची कला आपल्याला दिली, तर ह्या आपल्या अनुभवातून आपण समाजाला काय संदेश द्याल? हा दास समाजाला संदेश तर देण्याच्या लायकीचा नाही, तरी देखील हा दास आज सर्व जगाला एकच नम्र निवेदन करू शकतो की आज तुम्ही आम्ही हे सत्यज्ञान जाणून आज आपल्या जीवनाचं 84च्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी ही भक्ती, हे ज्ञान समजून आपल्या जीवनाचं कल्याण सार्थक करून घ्यावं ही एवढीच मी प्रार्थना करतो. जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आवडलं असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज TV माध्यमाद्वारे, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे आणि इतर सत्संगच्या माध्यमाद्वारे आज घरोघरी सर्व TV प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम, आज साधना चॅनेल, ईश्वर, श्रद्धा, नेपाळ, सारथी, लोकशाही असे 8-9 चॅनेलवरती रोज गुरुजी तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे प्रवचन प्रसारित होत असतात. त्याखाली TV नंबर प्लेटवरती नंबर येत असतात. त्यातील नंबर कोणताही डायल करून आपण आपल्या नामदान, आपल्या जवळ नजदीक जे नामदान सेंटर आहे तिथे जाऊन अनुग्रह दीक्षा घेऊ शकतो. या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ह्या अनुग्रह दीक्षेसाठी ₹1 कॉस्ट, फ्री कॉस्ट ही अनुग्रह दीक्षा दिली जाते. आणि जीवनाचं कल्याण करून आज घेतलं पाहिजे. हेच ह्या समाजाला समजलं पाहिजे की आज सत्य प्रमाण, गुरुजी आज तुमच्यापुढे सत्य प्रमाण, सत्य काय आहे, असत्य काय याचा पडताळ करण्यासाठी तुमच्यासमोर प्रमाण ठेवलेलं आहे. हे सर्व ज्ञान तुम्ही आम्ही सर्व जाणून ही भक्ती, खरी सत्य साधना समजून घेऊन, हे लक्षात घेऊन आज आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे हीच एवढी प्रार्थना आपल्यासमोर मी सादर करतो. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.